कोल्हापूर दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले आणि त्यांचं कारण ठरलं त्यांना दिली गेलेली जुन्या मॉडेलची इनोव्हा कार। अधिकाऱ्यांनी ही गाडी पुरवताच त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि त्यांचा संताप आता राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय ठरतो आहे। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अजित पवारांना MS-25AL 1933 क्रमांकाची इनोव्हा गाडी देण्यात आली। मात्र गाडी जुनी असल्यामुळे आणि तिची स्थिती योग्य नसल्यामुळे पवारांनी ती त्वरित बदलण्याचे आदेश दिले। विशेष म्हणजे विमानतळ ते जिल्हाधिकारी कार्यालय हा अवघा 10 किलोमीटरचा प्रवास असतानाही त्यांनी ही कार नाकारली। त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक प्रशासनही काही वेळासाठी गोंधळलेल्या स्थितीत दिसलं। अजित पवारांनी गाडीबाबत नाराजी व्यक्त केली खरी, पण याच वेळी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो। राज्यातील सामान्य नागरिक मात्र रोज मोडकळीस आलेल्या एसटी बसने मोठा प्रवास करतात। त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन आणि सरकार किती गंभीर आहे हा प्रश्नही उपस्थित होतो। राज्यातील एसटी बसेसची अवस्था अत्यंत खराब आहे। अनेक बसेस तांत्रिकदृष्ट्या मोडकळीस आल्या असून प्रवाशांना अस्वच्छ, असुरक्षित आणि अडचणीच्या प्रवासाला सामोरे जावे लागते। मात्र अजित पवारांसाठी काही किलोमीटरच्या प्रवासासाठी इनोव्हा बदलण्याची तातडीची आवश्यकता भासली, पण एसटी प्रवाशांसाठी सरकार अशी तत्परता दाखवेल का हा खरा प्रश्न आहे। एसटी महामंडळ दिवसेंदिवस तोट्यात जात आहे। कर्मचारी संप करतात, वेतन रखडतं आणि प्रवाशांना जुनाट बसेसचा पर्याय दिला जातो। अजित पवार एका गाडीसाठी अस्वस्थ झाले, पण एसटी प्रवाशांसाठी कधी निर्णय घेतला जाणार? एसटी महामंडळाच्या पुनरुज्जीवनासाठी किती निधी मंजूर केला जातोय? नवीन बसेस कधी मिळतील? प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा कधी मिळणार? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। अजित पवारांचा कोल्हापूर दौरा एका गाडीमुळे चर्चेत आला, पण खरा मुद्दा सामान्य जनतेच्या प्रवासाचा आणि त्यांच्या सुरक्षिततेचा आहे। जर सरकारच्या मंत्र्यांना काही किलोमीटरच्या प्रवासासाठीही सर्वोत्तम सुविधा लागतात, तर राज्यभर प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्या सुविधा का मिळू शकत नाहीत? यावर अजित पवार आणि सरकारची भूमिका काय असेल? राज्य सरकारकडून मंत्र्यांसाठी महागड्या गाड्या खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो, पण एसटी बसेससाठी मात्र निधीची कमतरता भासते। ही दुटप्पी भूमिका नागरिकांसाठी कितपत न्याय आहे या चर्चेने आता राजकीय वर्तुळात जोर धरला आहे। अजित पवारांचा कोल्हापूर दौरा इनोव्हा गाडीसाठी ओळखला गेला, पण राज्यातील एसटी प्रवाशांचे प्रश्न मात्र तसेच पडून राहिले। सामान्य नागरिकही प्रवास करताना चांगल्या सुविधा मागत आहेत, मात्र त्यांच्या अडचणीवर कधी गांभीर्याने विचार होणार हीच खरी शंका आहे। आता प्रश्न असा आहे की अजित पवार आपल्या संतापाचा रोख प्रशासनावर ठेवणार की एसटी प्रवाशांच्या समस्यावर काही ठोस निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।